Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरू असतानाच काँग्रेस आणि ठाकरे गटात मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून चांगलाच राजकीय वाद पेटला आहे। विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला होता। लगेचच थोरातांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आक्षेप नोंदवत नाराजी व्यक्त केली। अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवरून सुरू झालेल्या भांडणावरती सारवासारव केली आहे। मुख्यमंत्रीपदाची मागणी, त्यानंतर झालेला वाद आणि आता काँग्रेसने त्यावर सूर बदलल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये कसा कलगीतुरा रंगला हे आपण पाहणार आहोतच, परंतु यावर नाना पटोलेंनी नमती भूमिका घेताना काय म्हटलंय ते एकदा पाहूयात। बघा, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना वाटतं की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा हे स्वाभाविक आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय होईल त्यावेळेस सगळे निवडणुकीच्या नंतर हायकमांड याच्यावर बसून निर्णय घेईल आणि म्हणून या विषयापेक्षा आम्हाला महाराष्ट्र जो विकण्याचं काम आणि गुजरात राजधानी करण्याचं काम जे भाजप करते आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आता पश्चाताप होतो की भाजप आणि भाजपप्रणित सरकार जे आज महाराष्ट्र बसलेलं आहे आणि ते महाराष्ट्राची सगळी प्रतिमाच मलिन करण्याचं काम जे करतात आहेत, शिवद्रोही लोक आहेत आणि त्याच्यामुळे हे विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे। खाली चर्चा कार्यकर्त्यांमध्ये असली त्याला फार काही आता तो विषय आमच्यासाठी आज महत्वाचा नाही। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून दावा आहे कायम मुख्यमंत्री पदावर का सोडलेला आहे काँग्रेस पक्षानं, तुम्ही नाही? पक्षाने सोडायचा दावा आणि हा विषय नसतो, आता ही चर्चेचा विषय नाही। लोकशाहीमध्ये जनता आपल्या मताने सरकार बनवते आणि त्याच्यामुळे जर तरवर आता तुम्ही न जाता महाराष्ट्राची अवदशा जी या लोकांनी करून ठेवली आणि विकासाचं जे मॉडेल महाराष्ट्र असं सांगतात, रस्त्याने चाललेला ट्रक सुद्धा रस्त्याच्या आतमध्ये घुसून जातो, गड्डा पडतो, हा महाराष्ट्राचा विकास आहे का? आणि स्वतः महामहिम राष्ट्रपती महोदयांनी त्याच्यावरची टिप्पणी केलेली आहे। लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा केली होती। यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या विषयावरील चर्चा झाल्याचं बोललं गेलं, परंतु ठाकरे महाराष्ट्रात परतले आणि पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर दावा ठोकण्यास सुरुवात केली आहे। परिणामी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळालं। संख्याबळानुसार मुख्यमंत्री ठरेल अशा शरद पवारांच्या भूमिकेनंतर वाद काहीसा शमला, परंतु बाळासाहेब थोरातांनी मुख्यमंत्रीपदावर भाष्य करत लगेचच नव्या वादाला तोंड फोडलं। संजय राऊतांनीही थोरातांच्या विधानावर आक्षेप घेतला। त्यानंतर आता नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर आणि त्यावरून सुरू झालेल्या वादावर नमती भूमिका घेतल्याने यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे। या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।